नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण बनवलेले आहे ह्या नारळाच्या वड्या म्हणजे नारळाची बर्फी। आणि नारळाची बर्फी बनवताना पाक करायची सुद्धा गरज नाही, अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही झटपट बनवू शकता मस्त खुसखुशीत अशी नारळाची बर्फी म्हणजे नारळाची वडी। तर चला पाहूया। तर बघा, एक नारळ जो आहे ना तुम्ही खोवून घेतलेला आहे, म्हणजे नारळाचा जो चव आहे तो बी काढून घेतलेला आहे। तर माझ्या वेळेला असं खोवायचं आहे म्हणून मी खोवून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे असं वेळेला खोवायचं नसेल तर काय करायचं, नारळाची जी पाठची जी अशी काळपट बाजू असते ती सुरीच्या साहाय्याने काढून टाकायची आणि मग तुम्ही किसून घेऊन पुन्हा मिक्सरला असं बारीक करून घेऊ शकता। याने वडी पण एकदम छान होते। तर हा एक आपण अख्खा नारळ वापरलेला आहे, ते त्याचं बरंचसं असं खोवून झालेलं आहे। तर हे बघा, हे तर तयार आहे। तर यासाठी आता आपण घेतलेलं आहे बर्फी बनवण्यासाठी 1 चमचा ही आहे सुंठ वेलची जायफळ पावडर, अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी मी काय केलं आहे बारीक इथे रवा म्हणजे सुजी वापरलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे दूध आणि इकडे घेतलेलं आहे मी तूप। तर चला, तर सगळं साहित्य रेडी आहे, आता नारळाची बर्फी बनवूया। तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण टाकूया अगोदर तेल। आता मी 3 चमचे तेल घेते आणि सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, जो बारीक रवा वापरलेला आहे तो अगोदर छान असा लालसर भाजून घेऊया। तर इथे मी रवा वापरलेला आहे, पण रवा अगदी ऑप्शनल आहे। तुम्हाला जर वाटलं तर रवा घालायचं नाही तर तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही, पण मी थोडासा रवा घालते, त्यामुळे माझी वडी जी आहे ना ती अजून छान होते, खुसखुशी होते। तर चला, आता हा रवा जो आहे तो लालसर रंग येईपर्यंत छान स्लोच गॅसवरती भाजून घेऊया। आणि बारीक रवा आहे त्यामुळे पटकनी भाजला तो, जास्त वेळ लागत नाही। छान असा लालसर भाजून घेते। तरी बघा, लालसर असा रवा जो आहे ना भाजून झालेला आहे, कलर लगेच चेंज होतो जसं आपण भाजत जातो तसा। आता हा जो भाजलेला रवा आहे तो आता मी काढून घेते। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा मी टाकलेलं आहे तूप 1 चमचाभर। आता हा खोवून घेतलेला जो नारळ आहे ना तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, कारण आणि परतून घेताना पहिली गोष्ट म्हणजे स्लोच गॅसवर परतून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये जे पाण्याचं मॉइश्चर असतं ते निघून गेलं पाहिजे, म्हणजे असा सुक्का सुक्का होईल असंच आपल्याला स्लो गॅसवरती चमच्याने सारखं असं परतून घ्यायचं, म्हणजे सारखं हलवायचं आहे, म्हणजे नारळ जो आहे ना छान असा सुक्का होतो। मग आपली वडी जी आहे ती परफेक्ट बनते। थोडासा वेळ लागतो, 1-10 मिनटं, पण छान असं स्लो गॅसवरच करायचं, अजिबात फास्ट गॅस करायचा नाही, म्हणजे खाली लागत पण नाही। तर चला, आता असा मी आता थोडासा हलकासा परतून घेते। आता इकडे मी एक ताट घेतले आहे, वडी आपल्याला याच्यात सेट करायची आहे, त्यात थोडंसं 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे ते लावून घेते। आणि त्याचबरोबर आता आपण इकडे हा नारळ पण व्यवस्थित छान असा परतून घेऊया, त्यातलं पूर्णपणे मॉइश्चर निघालं गेलं पाहिजे, जसं सुटसुटीत झाला पाहिजे असं आपल्याला परतून घ्यायचे, जोपर्यंत तो सुटसुटीत होत नाही तोपर्यंत। तर हे बघा, पाहू शकता आपला नारळ हळूहळू थोडासा हलकासा सुटसुटीत व्हायला लागलेला आहे। बघा, असा मोकळा झाला पाहिजे, म्हणजे आपल्या त्यातलं जे पाण्याचं मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे, म्हणजे नारळाची वडी जी आहे ना ती सुद्धा 10 ते 15 दिवस टिकते, हमखास खराब होत नाही, काय नाही। आणि नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे, तर नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी झालीच पाहिजे। छान असा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा जो आहे तो टाकून घेऊया। आता लगेच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी आपण इथे घेतलं होती साखर। आता याच्यात लगेच टाकूया दूध, सगळं आता एकदाच आपण टाकणार आहे, म्हणजे पाक करायची गरज नाही, एकदम साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया, जसं जसं मिक्स होत जाईल तसं तसं साखरेला पण पाणी सुटतं आणि मग ते पातळ होत जातं सारण, आणि सगळं जे आहे ना ते एकजीव होतं। असंच आपल्याला चमच्याने हलवत राहायचे आणि गॅसची फ्लेम मग अशी सांगितल्याप्रमाणे स्लोच ठेवायची आहे, म्हणजे लागत पण नाही काय नाही, आणि पाक करायची गरज नाही, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे नारळाची वडी बनवायची। अजून तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील। तर हे बघा, पाहू शकता थोड्या वेळानंतर हे बघा असं ओलसर झालेलं आहे, कारण काय होतं की साखर पण विरघळते, मग साखरेला पण पाणी सुटतं आणि सगळं असं एकजीव झालं की मस्त असं ओलं होतंय बघा असं। आता असं आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे काय, जोपर्यंत हे सुक्क होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला हलवत राहायचे मध्ये मध्ये। अगदी तुम्ही नारळाची वडी करताना बाकीची सुद्धा कामं करू शकता, कारण आपण गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लोच ठेवतो, त्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण 10-15 मिनिटात ही वडी तयार होते। तर चला, तर पाहू शकता हे बघा असं सुक्कं सुक्कं व्हायला लागतं थोड्या वेळाने, अजून आपल्याला 1-10 मिनिटं लागतीलच, कारण पूर्ण जे आहे ना ते मिश्रण आहे, जे सारण आहे ते पूर्णपणे असं सुक्कं होतपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे साखर जी आपण यूज केली आहे तिच्या जवळजवळ त्यामध्ये पाकच तयार होतो आणि वडीला मस्त असा घट्टसरपणा येतो, त्यामुळे पाक करायची गरज लागत नाही।
त्याला थोडा वेळ लागेलच. तर हे बघा पाहू शकता असं घट्टसर आता हे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने झालं पाहिजे एकजीव, म्हणजे जवळजवळ त्याचा लाडू वळला गेला पाहिजे अशा पद्धतीने. हे बघा आणि पाहू शकता की अजिबात खाली सुद्धा लागलेलं नाहीये. व्यवस्थित झालेला आहे आणि वास इतका सुंदर आलेला आहे, मस्त याचा वास येतो. तर अजून थोडासा वेळ आपण असंच मिक्स करून घेऊया. तर चला आता हे नाही बघा झालेलेच आहे पूर्णपणे. आता तुम्हाला पाहिलं असेल की ओलसर पण दिसत नाही आहे, व्यवस्थित साखर सगळं मिक्स झालेलं आहे. आता याच्या सगळ्या शेवटी टाकूया सुंठ वेलची जायफळ पावडर आणि आता हे घेऊया मिक्स करून. आता हे झालेलं आहे. आता सुंठ वेलची जायफळ पावडर सगळ्यात शेवटी टाकायची, म्हणजे त्याचा वास जो आहे ना तो वडीमध्ये छान राहतो आणि मग खायलाही छान लागते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला हे झालेलं आहे परफेक्ट ओळखायचं कसं, हे पण एकदम साधी सोपी ट्रिक आहे, तेही तुम्हाला मी सांगते. एकदम असं घट्टसर झालं पाहिजे. गॅस मी बंद केलेला आहे. तुम्ही असं थोडंसं घेऊ शकता एखाद्या वाटीमध्ये आणि त्याचा आहे ना हातावर असा गोळा करू शकता. अगदी हाताला जर चिकटला नाही तर समजायचं हे वडीसाठी परफेक्ट झालेलं आहे. तर हे बघा असा लाडू वळू शकता. अगदी हाताला अजिबात चिकटलेलं नाही आहे, म्हणजे हे जे आहे ना बर्फीसाठी एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. तर चला आता आपण ही सेट कशी करायची ती पाहूया. आपण मगाशी थोडंसं तूप लावून घेतलं होतं. आता हे जे तयार मिश्रण आहे ते आपण त्या ताटामध्ये टाकून घेऊया आणि फक्त याला थापून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्या वडीसाठी सेट करून घ्यायचं आहे. नारळी पौर्णिमा म्हटलं की ओल्या नारळाच्या करंजी असेल किंवा ओल्या नारळाचे लाडू असेल किंवा नारळाची बर्फी ही झालीच पाहिजे आणि खायला पण छान लागते. आणि त्या दिवशी ते पदार्थ बनवले की त्याची चव जी असते ना ते अजून दुप्पट तिप्पट होते. तर चला बघा असं थोडंसं ओलसर मी हात घेते कारण गरम आहे थापता येण्यासाठी. तर त्याला असं थापून झालेलं आहे. हे बघा आता हे माझ्या बोटाचे ठसे दिसत आहेत, तर मी काय करते आता एक सपाट चमचा घेते आणि त्याने अलगद असं करून घेते, म्हणजे माझे बोटाचे ठसे दिसणार नाही. तर चला आता ही थंड झाली की थोडीशी थंड एकदम होऊन द्यायची, थोडीशी कोमट झाली की आपण तिला काप करून घेऊया. बघा थोडीशी कोमट झालेली आहे, कारण एकदम थंड झाली की मग असे काप नाही करता येत. मग थोडीशी कोमट होऊन द्यायची आणि मग असे काप करून घ्यायचे. तर चला असे काप करून घेऊया आडवे उभे, म्हणजे तिला आपल्या बर्फीचा आकार द्यायचा आहे. आणि थोडीशी मी सजवून घेणार आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल काजू बदाम पिस्ता कशाने तुम्ही सजवू शकता. अगदी नाही सजवलं तरी काही नाही, कारण जी ऑलरेडीची चव आहे ती आपल्या मस्त बर्फीलाच येणार आहे, पण आपण थोडीशी सजवून घेणार आहे. तर चला असे आपण बर्फीचे काप करून घेतले. आता थोडीशी मी सजवून घेते. बदामची म्हणजे थोडेसे लांबसर काप करून घेतलेले आहे. तर हे बघा पाहू शकता. तर मी थोडीशी अशी छान सजवून घेतलेली आहे. तर चला आता ही बर्फी तयार आहे. पूर्णपणे थंड झाली की मग कट करून घेऊया. तर पाहू शकता आता ही व्यवस्थित म्हणजे बनवायला तर 10 ते 15 मिनटंच लागतात, पण थोडीशी सेट व्हायला मस्त खुसखुशीत व्हायला 1-2 ते 3 तास लागतात, कारण व्यवस्थित सेट झाली की मग खायला पण मस्त लागते. तर पाहू शकता नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची बर्फी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.